क्रिकेटबद्दल चर्चा. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क मंगळवारी झालेल्या IPL 2024च्या मिनी लिलावात भाव खाऊन गेला. 2 कोटी मूळ किंमत असलेल्या या 33 वर्षाच्या खेळाडूला KKRने तब्बल 24.75 कोटी रुपये खर्चून स्वतःच्या संघात घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार आणि गोलंदाजी जोडीदार पॅट कमिन्स याला मागे टाकले. स्टार्क हा 2008 पासून सुरू झालेल्या IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला. वेगवान गोलंदाजावर लिलावात अधिक भर दिसला. सनरायझर हैदराबादने कमिन्सला 20.50 कोटी मोजले. आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाचा वेगवान त्रिकुटापैकी एक जोश हेझलवूड याला मात्र कोणीही संघात घेतले नाही. त्याची बेस प्राइस 2 कोटी होती. कमिन्सने आजच्या लिलावात इंग्लंडचा सॅम करनला मागे टाकले. मागच्या सत्रात कर्नलला पंजाब संघाने 18.50 कोटी खरेदी केली होती. कमिन्सशिवाय विश्वचषकाच्या फायनलचा हिरो ट्रॅव्हिस हेड याला हैदराबादने 6 कोटी 80 लाखात घेतले. अन्य वेगवान गोलंदाजामध्ये हर्षल पटेल 11.75 कोटी, पंजाब किंग्स अल्झारी जोसेफ 11.50 कोटी, RCB उमेश यादव 5.80 कोटी, गुजरात आणि शुभम मावी 6.40 कोटी. लखनौ यांना मोठी रक्कम मिळाली. न्यूझीलंडचा फलंदाज सचिन रवीनला सुपर किंग्सने 1 कोटी 80 लाख रुपयात स्वतःकडे घेतले. आणि कितना बदल गया है इंसान. कमिन्स स्टार्स मीम नंतर सोशल मीडियावर गाजला. तो वरील फोटो 2008 साली प्रत्येक संघाला 20 कोटी सॅलरी कॅप देण्यात आली होती. म्हणजेच त्याची 20 कोटीमध्ये आपला संपूर्ण संघ निवडायचा होता. दुसरीकडे IPLच्या 17व्या पर्वासाठी मात्र एक खेळाडू 24.75 कोटी रुपये घेऊन गेला. त्यामुळे देख तेरी संसार की हालत क्या हो गई, भगवान कितना बदल गया इंसान. हे गाणं अनेकांनी कॉमेंट्समध्ये लिहिलं. विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स याला त्यांच्यातील नेतृत्व कौशल्यामुळे IPLच्या लिलावात सनरायझर हैदराबादने 20.50 कोटी मोजले, असे मत भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले. कुंबळे म्हणाले, ही रक्कम खूप मोठी आहे. मला अपेक्षित नव्हते. सनरायझर दीर्घकालीन नेतृत्वाच्या शोधात असल्याने त्याला स्वतःकडे घेतले असे जाणवते. 3 विश्वविजेतेपद जिंकणारा कमिन्स, माझ्या शुभेच्छा. क्रिकेटच्या चर्चात ही माहिती आपल्याला मिळेल.